आज दिवसभरात वसई विरार परिसरात तुमच्या शहरातला कचरा उचलला जाणार नाही, कुठलीही घंटागाडी तुमच्या घराखाली येणार नाही, कारण वसई विरार परिसरातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। वास्तविक पाहता त्यांनी स्वतःहून हे बंद नाही केलेलं, कारण त्यांच्या जो ठेकेदाराला महापालिकेने काल 19 तारखेला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्ही तुमच्या शहरातील कचरा संकलन करणं बंद करा। त्या धर्तीवर हे जवळपास वसईच्या साईनगर ग्राउंडमध्ये 450 कर्मचारी जमलेले आहेत आणि नालासोपारा असेल, विरार असेल, या सर्वच ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। ह्या मागचं राजकारण काय तुम्हाला सांगतो, कारण की हा जो घनकचराचा ठेका होता तो ठेका बदलण्यात आला आणि तो ठेका निवडणुकीपूर्वी एका दुसऱ्या कंपनीला देण्यात आला, जी मुंबईची कंपनी आता सांगितलं जाते, परंतु त्याला कुठल्याही प्रकारची वर्क ऑर्डर जी आहे पालिकेने दिलेली नाही। परंतु 2 दिवसापूर्वी वसई विरार परिसरात सत्तांतर झालं आणि बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता आल्यानंतर कुठेतरी राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना वाटलं असेल की आता आपल्या नवीन ठेकेदाराचं इथे काही चालणार नाही, त्यामुळे रातोरात त्यांनी आयुक्तांवर कदाचित प्रेशर टाकला असेल किंवा त्याच्यात कदाचित आयुक्त देखील सहभागी असतील। त्यांनी जे आहे की नवीन ठेकेदाराला नवीन कॉन्ट्रॅक्ट दिल्याचं बोललं जाते, परंतु तो ठेकेदार कोण आहे त्याची वर्क ऑर्डर देखील समोर येत नाही। ह्या कर्मचाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला आमचे जुन्या जो पगार आहे, आमचे सुट्टीचे पैसे आहेत, आमचे ग्रॅज्युएटीचे पैसे आहेत, त्याचं काय होणार। आणि कुठलाही नवीन काम जे 1 तारीखला केलं जातं, परंतु अचानक 20 तारखेला हे केलं जातं। 2 दिवसापूर्वी निकाल लागला आणि निकाल लागल्यावर लगेच 19 तारखेला जे आहे की अशा प्रकारचं पत्र आयुक्त कशा प्रकारे काढू शकतात, हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। त्यामुळे सर्व कामगार कमालीचे संतापलेले आहेत। सध्या हे समोर 450 कामगार आहेत, असेच कामगार हजारो कामगार वसई विरार परिसरात आहेत। एकीकडे ह्या कामगारांना कुठेही परमनंट केलं जात नाही, त्यांची 2री 3री पिढी इथे आहे, वर्षानुवर्ष त्यांचं वय या महापालिकेत गेलं परंतु त्यांना परमनंट केलं जात नाही। ते असताना देखील त्यांच्यावर अशा प्रकारे अन्याय केला जातो। आता नवीन ठेकेदाराला जे आहेत की आमचा विरोध नाही, परंतु आमच्या जुन्या पैशांचं काय होणार हा प्रश्न या कामगारांनी आता उपस्थित केलेला आहे। कारण हे सर्व कामगार हे तळागाळातले आहेत, हातावर पोट आहे यांचं, दिवसभर आपलं शहर स्वच्छ ठेवण्याचं काम हे सर्व कामगार करत असतात। आज आपल्याला कळेल की हे कामगार नसतील तर शहराची काय अवस्था होते, तुमचा आमचा कचरा उचलायला कोण येणार नाही। या संपूर्ण घटनेवर कामगारांचं म्हणणं काय ते आपण ऐकणार आहोतच। आणि आपल्यासोबत कामगारांसाठी जे झटणारे आहेत राजाराम मुळीक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, ज्यांनी कामगारांसाठी मंत्रालयात देखील मोठ्या प्रमाणे आवाज उठवला होता, त्यांचं नेमकं म्हणणं आहे का आपण ऐकून घेऊया। काय सांगाल की ह्या कामगारांच्या मागे काय राजकारण शिस्त आहे? वास्तविक दृष्टिकोनातून, लोकातून, जनतेतून जे आम्ही प्रतिनिधी नगरसेवक पाठवलेले आहेत, जे महापौर बनणार आहेत, ते नगरसेवक तर झालेले आहेत, महापौर आता ह्या आठवड्यात बनतील। आणि असं असताना त्यांना विश्वासात न घेता महानगरपालिकेने जे ठेकेदार बदललेले आहेत हे निषेधार्ह आहे। ह्याच्यामागे मोठं कांड आहे, काहीतरी घडलेलं आहे। आपले जे सफाई कामगार असतील आणि इतर कामगार असतील ठेक्यावरचे संपूर्ण महानगरपालिकेमध्ये, हे वेठबिगार नाहीत, हे कामगार आहेत, असंघटित कामगार आहेत, ह्यांचं नेतृत्व आम्ही करतो। तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची आणि आपले पालकमंत्री गणेश नाईक यांनी कालच नवी मुंबईमध्ये सांगितलेलं आहे की मी कोणालाही बेकार व्हायला देणार नाही, मी कायमस्वरूपी नोकरी सगळ्यांना घेईन। ही भाजपची राजनीती नाही, कारण वसईमध्ये सत्तांतर झाल्यानंतर रातोरात अशा प्रकारची ऑर्डर काढली जाते। हे भाजपचं कुडघोडीचं राजकारण वाटत नाही? 100% हे कुडघोडीचं राजकारण आहे, कारण सत्तांतर होत आहे। आजपर्यंत आपण आमदार म्हणून इथे कार्यरत होतो, आपलं सगळं चालत होतं आणि आता दुसऱ्या पक्षाची सत्ता येते आहे, आपलं काय होणार ह्या भावनेतून ह्यांनी ठेका बदललेला आहे। आणि ठेका बदलल्यानं त्यांचे दुष्परिणाम होणार आहेत की ह्या कर्मचाऱ्यांचं उद्या PFचं काय आहे, ह्या कर्मचाऱ्यांचं उद्या ग्रॅज्युएटीचं काय आहे, हे गेल्यानंतर ह्यांची सर्व्हिस डिस्कंटिन्यू होणार आहे। सर्व्हिस 5 वर्ष मिनिमम सर्व्हिस पिरियड असेल तर त्यांना ग्रॅज्युएटी मिळणार आहे, हे आम्ही महानगरपालिकेतून करून घेतलेलं आहे। त्याचं श्रेय उपटणारे निराळे आहेत, पण तीसुद्धा सर्व्हिस ग्रॅज्युएटी यांना मिळता कामा नये ह्या धोरणाने हे जे काय टेंडर मागवलेलं आहे, नवीन टेंडर केलेलं आहे, हे जाणाऱ्या लोकांनी केलेलं आहे। ज्यांची पुढे सत्ता चालणार नाही असं ज्यांना भावना झालेली आहे त्या लोकांनी चाललेलं आहे, हे निषेधार्ह आहे। आणि ह्या बाबतीत आम्ही हितेंद्र ठाकूर यांच्याशी लवकरच संपर्क साधून हा प्रश्न धसास लावणार आहे, कारण सत्ता त्यांची आलेली आहे, उत्तरदायित्व त्यांचं आहे।
खरोखरच निवडणुकीच्या काळामध्ये देखील या ठेकेदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी हे सर्व ठेकेदार जे आहेत की माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेले आणि हितेंद्र ठाकूरांनी यांनी त्यांना सांगितलं की निवडणुकीच्या काळापर्यंत तुम्ही थांबा आणि त्यानंतर आपण हा सगळा निर्णय घेऊ. परंतु आता भाजपची कुठेतरी पायाखालची वाळू घसरलेली आहे. कारण त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नसेल की वसई विराराची सत्ता आपल्या हातून अशी निसटेल आणि एक हाती सत्ता आल्यानंतर आता आपलं काही चालणार नाही. त्यामुळे महापौर बसायच्या आत त्यांनी रातोरात घाई केली आणि नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमला. नवीन कॉन्ट्रॅक्टरला आपला विरोध नाही, परंतु ह्या गोरगरीब कामगारांचं काय होणार, त्यांच्या पैशाचं काय होणार, त्यांच्या ग्रॅज्युएटचं काय होणार, त्यांच्या सुट्टीच्या पैशाचा काय होणार, हा सवाल उपस्थित झाला आहे. येत्या 8 ते 10 दिवसात महापौर बसू शकतो. मग एवढी काय घाई होती महानगरपालिकेला, एवढे दिवस गेले तर 8 दिवसांनी असं काय होणार होतं. त्यामुळे एकंदर राजकारण तुम्ही समजा. त्यामुळे आज वरातला कचरा उचलला गेला नाही तर नवल वाटून घेऊ नका. माझं नाव निलेश पाटील. स्ट्राईक केलं आहे ते आमचे ग्रॅज्युएटी विषय आहे. आमचा ठेकेदार अचानक बदलला आहे, डायरेक्ट हे केलेलं आहे ना. आमच्या समस्या आहेत का आता आमचं ग्रॅज्युएटी अगोदरची पूर्ण मिळावी सर्व. किती वर्षापासून ठेका चालू होता आणि अचानक ठेका झाला आता 11 पासून ठेका हे झाले आहे, नगरपालिका आलेली आहे. त्याच्या अगोदरची पण आहे शिवमपासूनची, ती पण बाकी आहे ग्रॅज्युएटी. गीतेश घरत आहे. आज स्ट्राईक करण्याचं कारण हे आहे की महापालिकेला आम्ही 6 तारखेला एक पत्र दिलं होतं की आमच्या मागण्या जोपर्यंत म्हणजे 2011 ते 2025पर्यंत ग्रॅज्युएटी अदा करत नाही, दिवाळीचा बोनस अदा करत नाही, आमचं 10 महिन्याचं हे लीव सॅलरी अदा करत नाही, तोपर्यंत नवीन निविदा काढणार नाही असं आम्हाला आश्वासन पण दिलं होतं महापालिकेतर्फे. का नवीन निविदा काढण्यात येणार नाही जोपर्यंत कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण होतात. आज 19 तारखेला डायरेक्ट काम बंद आम्ही केलेलं आहे. ते अशा कारणाकर केलेलं आहे की ठेकेदार लगेच निवडणूक आला, डायरेक्ट आलेला आहे, डायरेक्ट चार्ज दिलेला आहे त्यांना. तर आता आम्ही आहे की आमचं देणं घेणं कोण आहे. आजपासून आता 19 दिवसाचा पगार आहे आमचा, तो कसा देणार. 10 दिवसाचा पगार कोण देणार, हा विषय आमचा आहे. त्याच्यामुळे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. हे आंदोलन कधीपासून राहणार आहे? हे आंदोलन आमचे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत चालू राहणार आहे. कोण सफाई कामगार आहे? सर्व सफाई काम. आज कचरा उचलला नाही? नाही. जतीन सुभाष मोंडे माझं नाव आहे. मी सफाई कर्मचारी म्हणून काम करतो, इकडे कार्यरत आहे. आज आम्हाला अचानकपणे 19 तारीख आणि असं समजलेलं आहे की हा ठेका नवीन ठेकेदारांनी नवीन ठेका घेतलेला आहे. तर आम्ही सफाई कामगार, आम्हाला कुठल्याही ठेकाच्या अंतर्गत काम करायचंच आहे. पण तुम्ही अचानक जर आम्हाला सांगत असाल की हा नवीन ठेकेदारांनी घेतलेला आहे, तर आमचा 19 तारखेपर्यंत जे आम्ही दिवसभर दिलं आहे किंवा जे आमचे सुट्टीचे पैसे बाकी आहेत, जे 6-6 महिन्याने किंवा वर्षाने मिळतात, ते कोण देणार. आणि जी आमची ग्रॅज्युएटी जी 2011 पासूनची जी बाकी आहे ती आज जवळजवळ 2026 उगवलेलं आहे. म्हणजे 15 वर्षाची आमची ग्रॅज्युएटी बाकी आहे. त्या ग्रॅज्युएटीचा पण विषय कोणी काढत नाही. आणि अचानक जर नवीन ठेकेदार आला आणि नवीन ठेकेदार तो आपल्याला साहजिकपणे तो तेच बोलणार आहे की मी आत्ता आलो, ते जुन्याचं का आपल्याला माहिती नाही. तर जुना जो आपल्याला ग्रॅज्युएटीचा विषय बोला किंवा सुट्ट्यांचे पैसे बोला, हे कोण देईल, हा आमचा एक सफाई कर्मचारी म्हणून आमचा एक प्रश्न आहे. आणि त्यामुळे आम्ही बेमुदतपणे असं आंदोलन, कारण की आम्हाला बेमुदतपणे जर समजलं जाईल की ठेका हा अचानकपणे दिलेला आहे, त्यामुळे आम्ही बेमुदतपणे हा काम बंदचा पुकारा केलेला आहे. आज कचरा उचलला नाही का शहरातून? कचरा उचलला नाही याचं कारण हेच की आम्हाला आज ड्युटीवर चढल्यानंतर आम्हाला समजलं की आज ठेका आपल्याला पगार कोण देईल. आणि जर ते आम्हाला माहितीच नसेल तर आम्ही कामं कसं करणार. आम्हाला तसं लेखी पत्रव्यवहार किंवा कोणाला दिलेलं असलं की बाबा हा ठेका आम्ही घेतलेला आहे, त्यानुसार मग आम्ही काम करू. आपल्याला काय कुठेही काम करायचंच आहे आणि कोणाच्या ठेकाच्या अंतर्गत काम करायचंच आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जो मोबदला, आमच्या कामाचा हक्काचा जो मोबदला आहे, आम्ही दिवसा म्हणजे भर पावसात, उन्हात, हिवाळ्यात आम्ही जे काय असेल ते काम करत असो कचऱ्यामध्ये शहराची. आज बघायला गेलं तर आम्ही ही सेवाच करतो एक प्रकारे, पण आम्हाला ज्या सेवेचा जो हक्क आहे तो आपण मिळत नाही.